नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. सकाळी उठून चालू होती माझी स्वयंपाकाची तयारी, कारण सकाळचा वेळ पटकन निघून जातो. तर आज बनवली होती मी कारल्याची भाजी आणि इकडे चालू होतं माझ्या पोळ्या करणं. तर अहो गेले शाळेला. त्याच्यानंतर माझी घरातली कामे आवरायची होती. विराज झोपल्यामुळे मला झाडू काही मारता आला नाही. तो उठला त्याच्यानंतर मी झाडू मारला आणि त्याला बरं नसल्यामुळे आज काही त्याला शाळेत पाठवलं नव्हतं. त्यानंतर मी इथे पूजा वगैरे करून घेतली. विराजचं चालू होतं इथं खेळाचं काम. तो त्याची खेळणी घेऊन खेळत होता. त्याला बरं नसल्यामुळे आज काही त्याला शाळेत पाठवलं नव्हतं. त्याला झाली होती सर्दी. नंतर गेलो आम्ही हॉस्पिटलला. हॉस्पिटल हे जवळच होतं. त्याच्यानंतर घरी आली, त्याला औषध दिलं आणि झोपून दिलं. इकडे चालू होतं पावसाचं वातावरण. थोडासा आराम करून घेतला. मग मला निवडायचे होते गहू, कारण की गव्हाचे पीठ थोडेसेच होते. त्याच्यानंतर विराज झोपेतून उठला आणि त्याला खेळायचं होतं बॅट-बॉल. म्हणून मी घरातले कामे पटकन आवरून घेतले आणि त्याच्यासोबत बॉल टाकायचं काम चालू होतं माझं. खेळून झाल्यानंतर मी घेतला त्याचा थोडासा अभ्यास. त्यानंतर माझे मिस्टर शाळेतून आले. त्यांनी आणला होता भाजीपाला. तेच सोडायचं काम चालू होतं माझं. त्यांच्या शाळेतल्या एका विद्यार्थ्यांनी कलमी आंबे दिले होते. ते आंबे खूप छान होते. नंतर आम्ही गेलो जेवण करायला, कारण आज होता आमच्या लग्नाचा वाढदिवस. आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाले आणि 5 वर्ष हे खूप सुंदर गेले. इकडे विराजचं चालू होतं खेळाचं काम, कारण की त्याला इथं खेळायला खूप सारं साहित्य होतं. पाऊस आहे त्याच्यात. विराजचं खेळून झाल्यावर आम्ही आलो जेवण करायला. जेवण खूप छान होतं. अशा प्रकारे आम्ही लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेशन केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.